थेट दृश्य आपण बघतोय लालबागचा राजा मार्गस्थ होतानाची ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाचा निरोप घेत असताना मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होत असतात। अनेक जण नवस बोलत असतात, अनेकांची मनातली काहीतरी इच्छा असते, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। गेली 2 वर्ष दर्शनाला अनेक जण मुकलेले होते आणि म्हणूनच आता मात्र दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत। लालबागचा राजा याची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर ठिकठिकाणी गुलालाची उधळण झाली, फुलांचा वर्षाव झाला, अनेक ठिकाणी मोठाले हार हे राजाला अर्पण करण्यात आले आणि आता हा राजा पुन्हा एकदा मार्गस्थ होतानाची ही थेट दृश्य आपण बघतोय। काही तासांमध्ये लालबागचा राजा हा गिरगावमध्ये जाऊन पोहोचेल। गिरगाव चौपाटी या ठिकाणी विसर्जनासाठी दाखल होईल। मोठ्या संख्येनं हार फुलं ही राजाला वाहिली जात आहेत आणि लोक जशी मागणी करतील त्या पद्धतीनं हे हार आणि फुलं राजाच्या चरणी अर्पण केलेली आहेत, राजाला अर्पण केलेली आहेत। ते हार फुलं या लोकांना दिले जात आहेत। लालबागच्या राजाचे कार्यकर्ते हे हार सगळे टाकतानाची ही दृश्य आपण बघतोय। सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा प्रसाद रूपी हार फुलं मिळावीत यासाठी हे मध्येच हार या भक्तांकडे टाकले जातात। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जमलेला हा प्रचंड मोठा जनसमुदाय आपण पाहतोय। ज्यांना प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेता आलं नाही अशांना रस्त्यावरून जात असताना तरी दर्शन मिळावं अशी आस असते आणि म्हणूनच हे सर्व गणेश भक्त दर्शनासाठी दाखल होतात। तर वरून बघतोय आपण पुलावरून पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते। लालबागचा राजा हा ज्या मार्गाने मार्गस्थ होतोय त्या ठिकाणी पुलावरूनही सध्या फुलांची अशा पद्धतीने पुष्पवृष्टी होते। आपण बघतोय वरूनही मोठ्या संख्येने लोक दर्शन घेत आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जमलेली ही तुफान गर्दी आहे। केवळ मुंबईच नव्हे, मुंबईच्या आसपासचीच नगरं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक सध्या ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दाखल झालेले आहेत। विसर्जन मिरवणुकीचा एक थाट असतो आणि तो थाट खास करून आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये। पारंपरिक वाद्यांचा वापर करून ढोल ताशांच्या गजरात, लेझिम झांजांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जात असतो। सध्या लाखोंच्या संख्येनं लोक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत का तर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। लोअर परेलचा लाडका गणपती सध्या आपण बघतोय मार्गस्थ होतानाची ही थेट दृश्य आहेत आणि गिरगाव चौपाटी जवळ सध्या तो पोहोचलेला आहे आणि मोठ्या संख्येनं भक्तगण जे आहेत ते सुद्धा बरोबरीनं चाललेले आहेत। तर लालबागचा राजा आणि त्याच्या दर्शनासाठी जमलेला हा प्रचंड मोठा जनसमुदाय, ढोल ताशांचा गजर एकीकडे होतोय आणि बाप्पाची ही सुंदर मोहक मूर्ती आता पुढचं वर्षभर थेट वर्षभराने दिसणार आणि म्हणूनच दर्शनार्थींची प्रचंड रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। गिरगाव चौपाटीच्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड जल्लोष आहे, प्रचंड उत्साह आहे। राजाला वाजत गाजत निरोप दिला जातोय। तू सुख करता, तू दुःख हरता अशा या दिनांच्या नाथाला सध्या निरोप दिला जातोय कारण पार्थिव गणेश आणि म्हणूनच या मूर्तीचं विसर्जन केलं जाणार आहे। भव्य दिव्य अशी आपण बघतोय लोअर परेलचा लाडका बाप्पाची ही मूर्ती, भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे। सध्या गिरगाव चौपाटीच्या अगदी जवळ पोहोचलेली आहे। संध्याकाळच्या सुमारास विसर्जन मोठ्या संख्येनं या गणपती बाप्पांचं होताना आपल्याला पाहायला मिळतं। 15-20 फुटांच्या या मूर्ती असतात। मुंबईचं वैशिष्ट्य, मुंबईमधल्या प्रचंड भव्य दिव्य अशा मूर्ती असतात, त्यामुळे तशाच पद्धतीचे मंडप हे मोठाले बनवले जातात। चित्ररथ किंवा देखावे हे खास करून वैशिष्ट्य आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतं, संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतं। आणि अशीच एक भव्य दिव्य मूर्ती आपल्याला येताना पाहायला मिळते। एक वेगळा जल्लोष आहे, वेगळा उत्साह आहे।
ढोल ताशांचा गजर, बँड पथकांचा जोरदार आवाज आणि याच आवाजामध्ये एक मोठा नृत्याविष्कार सुद्धा तरुणाईचा आपल्याला पाहायला मिळतोय. जे गेले 2 वर्ष करता आलं नव्हतं ते 2 वर्षाची सगळी कसर भरून काढण्याचा प्रयत्न तरुणाई सध्या करायला पाहायला मिळते. आणि सगळी गणेश मंडळ जी आहेत ती गणेश मंडळ सुद्धा सगळी कसर भरून काढताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 वर्षात कुठेही बाहेर पडणं हे सुद्धा जिकिरीचं बनलेलं होतं. कोरोनाचा अतिशय भयावह काळ होता. अनेकांना आपले आप्त गमवावे लागले. मात्र सण उत्सवांवरती सुद्धा ह्या संकटाचं सावट पाहायला मिळालं. आता मात्र सगळे निर्बंध मुक्त करण्यात आलेले आहेत आणि अतिशय जल्लोषात आनंदात आपले सगळे सणवार साजरे होताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच गणपती बाप्पाचं जेवढ्या जल्लोषात स्वागत झालं त्यापेक्षा दुप्पट जल्लोषात विसर्जनही होताना आपल्याला पाहायला मिळालं. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठिकठिकाणी गणपती बाप्पाचं स्वागत केलं जातंय. गणपती बाप्पा ज्या ठिकाणी येणार आहेत विसर्जनासाठी येत आहेत त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचं मंडळांचं स्वागत होतंय आणि गणपती बाप्पाची ही भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर रेखीव मूर्ती आपण पाहतोय. आता लालबागचा राजा जो आहे त्या लालबागच्या राजाला ठिकठिकाणी सुंदर असे हार दिले जात आहेत. कार्यकर्ते अतिशय तत्परतेनं हे हार परिधान करतात. इकडे बघतोय आपण लोअर परेलचा लाडका बाप्पा आता विसर्जनासाठी निघालेला आहे. गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. लहानगी मुलं अक्षरशः धाय मोकलून रडतात जेव्हा आपल्या घरातली मूर्ती ही विसर्जित होत असते. त्यांना ती संकल्पना सहन होत नाही आणि म्हणून अक्षरशः धाय मोकलून रडणारे असे भक्तगणही आपण पाहतो.